आपल्याकडे लग्न कार्यात जर आम्ही 4-5 भंतीजी गेलो आणि स्टेजवरून जर खाली उतरावं लागलो तर लोक आमच्या अंगावर धडकच येतात, आम्हाला रस्ता देत नाही, उलट आम्हालाच त्याला पाहून असं झुकावं लागतं, जा तुम्ही असं बुलडोजर सारखे अंगावरच येतात. आपल्याकडचे लोक असे थोडंच येतात आणि त्यातले त्यात करवल्या बिरवल्या तर बापरे, त्यात सजलेले असतात, त्या कोणाच्या बापाला घेत नाही. त्यात आम्हाला असं धन असे येतात, मेकअप बिकअप केले असतात, बाप आम्ही धन भंतीचे घाबरून जातो. ते शूटिंग फिटिंग वाले तर आम्हाला पण म्हणतात कधी कधी नवरदेव नवरी, तर त्या दिवशी अरे बाप, नवरदेव नवरी म्हणजे जसं काय संपूर्ण जम्बूद्वीपाचा राजा आणि संपूर्ण जम्बूद्वीपाची ती राणी आणि भंतीजी म्हणजे काहीच नाही. राजा राणीला म्हणतं भंतीजी थोडी इकडं व्हा, भंतीजी खुर्ची थोडी पलकड घ्या, नाही आणखी पलकड घ्या, म्हणलं काय स्टेजून खाली पडा आणखी घ्या, असं नवरदेव नवरी द्या आम्हाला सोल्युशन दे सोल्युशन देत मागं येतात. तिसऱ्या साधू पर्यंत लय हात सोडतात, तिसरा साधू झाला की तुमचं काय काम नाही, आता जा. अल्ला श्रद्धा नाही अजून. अहो त्या देशाच्या बसमध्ये पहिलं सीट वर लिहून ठेवलेलं आहे पूजनीयसाठी आरक्षित, वर लिहिलेलं आहे पूजनीयसाठी आरक्षित. मी मुद्दाम तिथं श्रीलंकेत बसनं प्रवास करायचो. मी तिथं मंत्री भंतेजीकडे राहत होते, त्यांच्या अनेक गाड्या होत्या हिंडा फिरायला, पण मी भंतेजीला म्हणायचो भंतेजी मला इथली संस्कृती पाहिजे, मला पायी फिरू द्या थोडंसं, मला बसनं जाऊ द्या. मी मुद्दाम तिथं जायचो. तर त्या बसमध्ये कोणी भंतेजी जर चढले तर ते पहिलं सीट भंतेजीसाठी आरक्षित आहे, त्या पहिल्या सीटावर कोणी बसत नाही. जर बसलेला असेल तर भंतेजी आल्याबरोबर पटकन लगेच उठून जातात. भंतेजी जोपर्यंत चढत नाहीत तोपर्यंत ड्रायव्हर गाडी सुरू करत नाही. भंतेजीला झटका जर बसला तर त्या गाडीचं लायसन, ड्रायव्हरचं लायसन कायमचं जप्त होऊन जाते. आपल्याकडे भंतेजीच्या अंगावर जर गाडी गेली तर डबल लायसन भेटते. लक्षात, इकडे किती कठीण काम आहे, किती अवघड समस्या आहे. जिथं बुद्धाचा जन्म झाला, जिथं बोधिसत्वाचा जन्म झाला, जिथं महाकारुणिकांनी आपलं महापरिनिर्वाण स्वीकारलं, त्या पवित्र भूमीमध्ये अजूनही 2-3% लोक सोडले तर बाकीच्या लोकांमध्ये अजून धर्मसंवेग जागृत झाला नाही. आपल्यात त्या अनेक लोकांना भिक्षूंना पाहून श्रद्धा उत्पन्न झाली, बाकी धर्मातल्या लोकांना बी भिक्षूला पाहून श्रद्धा, त्यांना महाराज वाटतात, त्यांना बाबा वाटतात. बाकीचे लोक कमीत कमी महाराज बाबा म्हणून का होत नाही, जागा देतात. आपले लोकांना माहित आहे की भंतेजी आहेत, आपले लोक जागा देत नाही. आपले लोक बसमध्ये बसलेले असले आणि भंतेजी जर चढले तर वंदामी करत नाहीत, खाली उतरल्यावर म्हणतात भंतेजी वंदामी, कारण वर जर वंदामी म्हणलं तर जागा द्यावा लागेल ना, म्हणून खाली उतरल्यावर वंदामी करतात. बघा, ते अजूनही या देशामध्ये ज्या पद्धतीनं बुद्धाला, ज्या पद्धतीनं त्यांच्या धम्माला, ज्या पद्धतीनं भगवंताच्या पवित्र आर्य श्रावक संघाला सन्मान दिला पाहिजे आणि पुण्य अर्जित केलं पाहिजे, त्या पद्धतीनं अजून सुरू झालं नाही. आपल्या लहान लहान लेकरांना संस्कार नाहीत. आईच्या गर्भाशयात असताना आई वडिलांनी संस्कारित झालं पाहिजे. आईनं बाळ गर्भाशयात असतानाच आईनं कसं चाललं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं उठलं पाहिजे. तर 3 महिन्याची गर्भवती स्त्रियांनी विहारात जाऊन ऍडमिशन घेतलं पाहिजे. दोघा नवरा बायकोनं सुद्धा 3ऱ्या महिन्यापासूनच विहारामध्ये जाऊन राहिलं पाहिजे. तुम्ही तुमचे काही काम करा, पण संध्याकाळच्या टायमात, सकाळच्या टायमात भंतेजी सांगतील तसं केलं पाहिजे. आपोआप तुमचं बाळ सुसंस्कारित जन्माला येईल. परंतु आपल्या महिला आई गर्भाशयात असताना तसे संस्कार टाकत नाहीत, लहान असताना बी संस्कार टाकत नाहीत आणि मोठं झाल्यानंतर मग त्या लेकरावर वळण पडत नाही. आणि म्हणून आपल्याकडे अशी परंपरा आहे, अजून लहान लहान मुलांना वळण नाही. आम्ही एका घरी भोजनाला गेलो, आम्ही 10-12 भंतेजी भोजनाला बसलो. त्याच्या घरी भोजन होतं, त्याचं लहान पोरग शाळेतून आलं, दरवाजात आल्याबरोबर त्याने असं दप्तर काढलं, गरगर फिरवलं, टनकन फेकून दिलं. याच्यावर फेकलं माहितीये का, पलंगावर पडलं. पलंगावर पडल्याबरोबर आम्ही भंतेजी लोक थोडे डसकलो, अरे बापरे. लगेच ती आई म्हणे भंतेजी माझा हा सोन्या लय हुशार आहे म्हणे, माझा सोन्या एवढा चांगला आहे म्हणे भंतेजी, याला गणितात 100 पैकी 100 मार्क आहेत म्हणे. आम्ही असं हळूच त्याच्याकडे पाहून घेतलं, म्हणलं ठीक आहे बाबा 100 पैकी 100 मार्क आहेत. असं म्हणल्याबरोबर त्या पोरानं जे उडी मारली की भंतेजीच्या ताटातच, ताटलं की तोंडावरच भंतेजीचं तोंडच झाला. अरे बाप रे, म्हणलं 100 पैकी 100 मार्क आहेत म्हणलं. बाप, अशी उडी मारली की आई म्हणे भंतेजी ते लय हुशार आहे म्हणे. भंतेजी त्याला इंग्रजीत म्हणून राहू द्या, दुसरी उडी मारत म्हणलं. त्याचे जर 10 विषय सांगितले तर 10 भंतेजीच्या ताटात उड्या मारत म्हणलं. त्याचे 100 पैकी 100 मार्क राहू द्या, पण त्याला वागण्यात 0 मार्क आहेत एवढं मात्र करायचं. अजून आपल्याला वळण नाही, आपण आपल्या लहान लेकराला वळण लावत नाही, आपल्या लेकराला सांगत नाही आपण मुकत बसा म्हणून. पण तुम्ही टीव्ही पाहत असले, तुम्ही सिरियल पाहत असले आणि जर का मधात लेकरू करायला लागलं तर मग तेव्हा त्याला सांगता मुकात बस, ना तर ठोकीन बरं धरून ना, तेव्हा मात्र तुम्ही त्याला बोलता. नाही तर ऐकत म्हणता हे गाणं सुरू आहे, सिरियल सुरू आहे. सिरियल सुरू असताना लेकराला बोलू देत, त्याच्या डोळे वाचता, त्याच्या असं बुक्का दाखवता, नाही तर दुरून असं दाखवता. पण तेच वंदना सुरू असेल, प्रवचन सुरू असेल तर लेकराला असं म्हणत नाही की बाळा मुकच बस
किंवा काही बस नाही, लग्न कार्य सुद्धा तुम्ही लेकरं सोडून देता. एक लेकरू उड्या मारते, 2 लेकरू उड्या मारतात. जे लेकरं त्या लग्नात आरडतात वरडतात, जे खेळतात लयच खेळतात. श्रीलंकेमध्ये जर भंतीजी समोरून चालले तर क्रिकेट खेळणारे पोर सुद्धा उभे राहतात, हातात टोप्या घेतात, खाली मान घालतात आणि भंतीजी जाईपर्यंत मुकेच उभे राहतात आणि भंतीजी मग पुढे गेल्यानंतर मग खेळतात. आपल्याकडचे पोरं खेळणं बंद करत नाहीत, उलट आमच्या समोरून चेंडू मारतात आणि आम्हालाच म्हणतात भंतीजी तेवढा चेंडू फेकावं. आम्हालाच फेकावं लागतो. नाही फेकत हो भंतीजी, फेका ना तेवढा चेंडू फेका. बाबा आता काय करा. ह्या देशामध्ये बघा किती उलट तिलट काम आहे. अहो कोणाच्या घरी गेलं भोजनाला, त्या देशात भोजनाला जाण्याच्या अगोदर सगळ्या भंतीची आसनं टाकून ठेवलेले असतात, त्यावर पांढरे शुभ्र कपडे ठेवलेले असतात, बाहेर पाण्याची बकेट ठेवलेली असती, बाजूला पाट ठेवलेला असतो, भिक्खू संघ जाण्याचा रस्ता सजवलेला असतो. ते कुठं बसतील, काय बसतील, भोजन कुठं करतील, सारं नियोजन अगोदर सकाळी 1 घंटा अगोदर करून ठेवले असते. आपल्याकडे मात्र भोजनाला सांगितलं जातंय आणि मग दरवाज्यात गेल्यानंतर मग म्हटलं जातं भंतीची थांबा थोडीशी, मग झाडू मारवा. पण त्याची इकडं व्हाबर थोडसे, इकडे मारा, पण त्याची इकडं व्हाबर थोडसे, असं आम्हाला इकडं तिकडे फिरवण्यात जातंय. एका घरीत आम्ही गेलो आणि जाऊन आम्हाला बसवलं पलंगावर बसल्यावर भंतीजी वाढले. मग त्यांना गाद्या बिद्या टाकायच्या होत्या, तर मग म्हणे भंतेजी थोड्या चादरीवर आहे तुमच्या, घेता का तेवढ्या? म्हणजे घेतो बा. पलंगावर उभं राहून 2-4 चादरी घ्यायला द्यायला म्हणलं घ्या. नंतर म्हणे भंतेजी तेवढी गोदडी बी वळा. म्हणलं बा गोदडी जर हा गेला असेल तर पडून सांगवर, कारण आपल्या महिला तशाच धरून कोंबतात कुठं घ्यायचं नाही. अजून एवढं वळण नाही आलं, म्हणजे साध्या गोष्टी नाही कळल्या की काय करावं काय नाही. भोजन वाढताना बी अजून कळलं नाही की कसं भोजन वाढावं, काय भोजन वाढावं, आणि भोजन करताना बोलावं नाही बोलावं, काय देवावं नाही देवावं. अजून छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. म्हणून हे 15-15 दिवसाचं 10-10 दिवसाचं श्रामणेर शिबिर घेतलं तर त्याच्यामध्ये थोडं का होत नाही प्रशिक्षण, थोडं का होत नाही कमीत कमी धम्माची ओळख, सुईच्या टोका एवढी का होत नाही धम्माची ओळख लोकांना कळून जाते आणि मग त्यांना कळतं. अजून भगवान बुद्ध काय आहे हे तर समजायचंच बाकी आहे, त्यांचं धम्म काय आहे ते तर समजायचं बाकी आहे, त्यांचा पवित्र भिक्खू संघ काय आहे ते अजून कळायचं बाकी आहे. म्हणून हळूहळू आपण संस्कार टाकून घ्या, नीट संस्कार टाकून घ्या. अजून आपल्या लग्न कार्यात सुद्धा संस्कार नाहीत, अजून आपल्या कुठल्याही गोष्टीकडे संस्कार नाहीत. लोक 2-2, 5-5 घंटे असतात, 2-2, 5-5 घंटे नाचतात, लग्न कार्यामध्ये नाचतात, भंतीजीला 2-3 घंट्यापासून बसवतात. म्हणून काही मोठे भंतीजी लग्न कार्यात बी जात नाहीत, काही मोठे भंतीजी जात बी नाही. त्याच्यामुळेच जात नाही कारण लोक त्या दिवशी भिक्षू संघाला काही मान सन्मान नाही, 2-3 घंट्यापासून भंतीजीला बसवतात आणि इकडं खूप नाचतात. बघा जे लोक दारू पिऊन नाचतात त्यांना पाणी घेऊन जातात. वराड आलं म्हणतात पाणी पाजा, जसं काय बैलाला पाणी पाजायचे. वराड आले पाणी पाजा, भंतीजी आले तसे थुका गिळत बसा, वराड आले दारू पिले त्याला पाणी पाजा. बघा दारू सोडायला लावतात त्याला पाणी नाही, आणि जे दारू पितात त्याला पाणी पाजतात लोक. अजून लोकांना लग्नात कळलं नाही की कोणाचा सन्मान करावा, कोणाचा मान करावा. मी कोणाच्या लग्नात जातो संस्कार टाकायसाठी मुखात बसतो, 3 घंट्यापासून बसलो आणि 3 घंट्यानंतर एक दारू पिलेला माणूस आला आणि मला म्हणे भंतेजी थोडं लवकर हात पा. आता नवरदेव नवरीच नाही, कोणाचा हात पा लावडच का, म्हणजे लोकांना येई कळत नाही ती कधी काय म्हणावं. मी मुखात बसलो होतो, म्हणलं हो ठीक आहे आटपतो, पण ते घेऊन तर येतात ना म्हणलं. मग ती पाहू लागली, इकडे तिकडे गेला. डबल थोड्या टायमात आले, नवरदेव नवरी आले आणि मला हळूच म्हणे भंतेजी थोडं शॉर्टकट. म्हणलं कोण केली ही कटकट? म्हणलं माझं शॉर्टकट लय सोपं आहे, साधू टाक बाय हार, साधू टाक दादा हार, साधू आणि फेका फुलं चाललो. एवढं शॉर्टकट टाका. मग तुम्हाला शॉर्टकटच पाहिजे तर कळत नाही साध्या गोष्टी अजून लोकांना काहीच नाही. नवरदेव नवरी डॉक्टर आणि डॉक्टरी, पण त्यांना हेही माहित नाही की पूजा कशी करावी. मेणबत्ती लावण्यासाठी 2-3 वाट्या, अगरबत्ती लावण्यासाठी एखादा ग्लास, किंवा फुलं ठेवण्यासाठी एखादा कटोरा, एखादा घडू पाणी ठेवण्यासाठी घडू, या साध्या गोष्टी पण तिथे ठेवा हे पण लोकांना अजून कळलं नाही. बाबासाहेबाचा एक वेगळा हार, भगवंतासाठी 5 प्रकारची सुंदर फुलं, नवरदेव नवरीसाठी बाबासाहेबापेक्षा छोटा हार, असं अजून हे कळलं नाही. बाबासाहेबाचा छोटा हार, नवरदेव नवरीचा असा मोठा हार, त्याच्या गळ्यात माव्यांना, आणि बाबासाहेबाचा सगळा धागा उघडा पडलाय. अरे ज्या बोधिसत्वाने तुम्हाला नडवलं मडवलं, गावात आणलं, हिऱ्या मोत्याने सजवलं, त्या बाबासाहेबाचा सन्मान कळत नाही. पण जे नश्वर शरीराचे रागद्वेष मान भरलेले लोक आपल्या मुलांमुलींवर एक मान सन्मान म्हणून मोठे हार टाकतात. एवढं कळत नाही. ते डॉक्टर आणि डॉक्टरीन दोघं आले आणि बुद्धाची पूजा करायची, तर मला विचारू लागले भंतेजी मेणबत्ती कुठं लावू. आता मेणबत्तीसाठी वाटी ठेवावं का नाही, मला म्हणू लागले भंतेजी मेणबत्ती कुठं लावू. म्हणलं लावू इथं, जागा चोपडी आहे म्हणलं ठेव लाव. आता तिथं तर काय वाटी नाही आणली म्हणलं तुम्ही, तर इथंच लाव म्हणलं, कालच मुंडन केलं लाव म्हणलं. पूर्ण विधी होतो मी असाच बसतो म्हणलं, काही टेन्शन घेऊ नको म्हणलं.
आणि म्हणे अगरबत्ती अगरबत्ती 2 कानात ते म्हणलं टोचून, एक इकडे एक इकडं दे म्हणलं. आता तुम्हाला कळतच नाही काय करा, आम्हीच म्हणलं बाबा भंतेजी लोक आता काय करा. अरे ते असं घाबरलं. मग आता तुम्हाला एवढं कळत नाही का तिथं साध्या 2 वाट्या ठेवाव्या लागतात, ते एखादं अगरबत्ती लावायला मेणबत्ती लावायला हे ठेवावं लागते, साध्या गोष्टी कळत नाहीत लोकांना. त्याच्यानंतर एक जण असा विद्वान आला, गाथा सुरू व्हायच्या अगोदरच मला म्हणे फंतीजी थांबा 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 थांबा. म्हणलं काय झालं? म्हणे फंतीजी चुकलं. म्हणलं सुरूच नाही झालं कसं काय चुकलं? सुरू झाल्यावर तरी समजू आपण काहीतरी चुकलं. नाही म्हणे फंतीजी चुकलं. अरे म्हणलं बाबा काय चुकलं? नाही म्हणे नवरदेव नवरीची बसण्याची पद्धत चुकली म्हणे. म्हणलं काय झालं? म्हणे नवरी उजव्या साईडला आली म्हणे. म्हणलं मग काय झालं? नाही नवरी डाव्या साईडला पाहिजे म्हणे. मला असं कुठं काय शास्त्रात लिहिलेलं आहे का? नाही म्हणे नवरी डाव्या साईडलाच पाहिजे म्हणे. मग मी त्या नवरदेवाला विचारलं, का रे बाबा तू डॉक्टर आहेस, ही पोरगी बी डॉक्टर आहेस, त्यांचं म्हणणं असं आहे की विधी होताना तुझी बायको डाव्या हाताला पाहिजे, तुझं काय म्हणणं आहे? ते बी येडच निघलं डॉक्टर असून बी. ते बी म्हणे मग भंतेजी म्हणतात तर ठेवा डाव्या हाताला. मी त्या पोरीला म्हटलं बेटा उठ म्हटलं, डाव्या हाताला बस, पण ध्यानात ठेव तुझी बाजू डावी आहे, एक पक्क ध्यानात ठेव. तुला उजव्या साईडनं उठवलंय डाव्या साईडला बसवलंय आणि सांगितलंय तुला की तुझी डावी बाजू आहे. आता इथून पुढे तुझ्या नवऱ्याचं डोकं दुखलं तर डावी कुणं दाबायचं, उजवी कुणं दाबायचंच नाही, ती त्याची बाजू आहे म्हणलं. जर त्याच्या उजव्या हाताला फोड झाला तर फोडायचं नाही, ते तुमचं तुम्ही पाच बसवणार, डावा हातच दाबायचा, डावाच फायदा, डावीच बाजू सेवा करायची म्हणलं, उजवीकडे पाहायचंच नाही, उजवा पाय मोडला तर पाहायचं नाही, मोडला तुमचं तुम्ही पहा, डावी साईड आपली आहे. असं म्हणल्यावर ते बस रे बाबा इकडून, हे म्हणजे काही सांगणार नाही, बस म्हणजे उजवीकडून. अरे पती पत्नी उजव्या साईडला बसलं काय डाव्या साईडला बसलं काय लोकांना अजून ते कळत नाही की नेमके संस्कार कोणते टाकावेत, लेकरा बाळाला कोणते संस्कार टाकावेत, लेकरा बाळांना कसं वंदन शिकवावं, लेकरा बाळांना शाळेत जाताना अभ्यास कसा करायला हवा, नंतर त्यांना मोक्याच्या मारेच्या जागेवर जाण्यासाठी कशी प्रेरणा द्यावी, हे बाबासाहेबांचे पिता रामजी बाबाला कळलं. रामजी बाबांनी तो आपला भिवा घडवला आणि त्या रमाईनं ते आपले बाबा घडवले आणि त्याच्यामुळे आपल्याला बाबासाहेब भेटले आणि संपूर्ण सिम्बॉल ऑफ द नॉलेज जगाला हे ज्ञानबिंदू भेटलं आणि त्यांनीच आपल्याला सर्वोच्च ज्ञानाचे शिरोमणी आणि सर्वश्रेष्ठ दशसहस्र योजन पर्यंत ज्यांची मैत्री तरंग जातात असे तथागत सम्यक संबुद्धाचं दर्शन करून दिलं. म्हणून उपासक उपासिकांनो, आज त्या सिद्धार्थ गौतमांचा जन्म लुंबिनी वनात झाला, ते बोधिसत्व होते, त्यामुळे बुद्धाचा जन्म लुंबिनी वनात नाही म्हणायचं, बुद्धाचा जन्म बुद्ध गयाला झाला, कारण ते बोधिसत्व असताना लुंबिनी वनात जन्मले. तर लुंबिनी वनामध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथांमध्ये प्रथम पूर्णचे पूर्ण प्रकरण पहिलं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे की पूर्ण शाल वृक्ष, पूर्ण शालवन, त्या शालवनामध्ये पूर्ण फांद्यापासून बुंद्यापर्यंत वेगवेगळ्या फुलांनी सजलेला आहे. महामायाला अगोदर स्वप्न पडलेलं आहे, स्वप्नामध्ये चतुर्दिक्पाल आलेले आहेत, त्यांनी महामायाला उचलून एका हिमालयाच्या पाठीशी शालवृक्षाखाली ठेवलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या राणी आलेल्या आहेत, त्यांनी महामायाला मानस सरोवरावर नेलेला आहे, मानस सरोवर नेऊन त्यांना आंघोळ घातलेली आहे, त्यांची केस वेशभूषा केलेली आहे. नंतर पांढरा शुभ्र हत्ती आपल्या सोंडेमध्ये पांढरं शुभ्र कमळाचं फूल घेऊन आलेलं आहे, त्यांच्या चरणावर ठेवलेला आहे आणि विनंती केलेली आहे की हे माते, मला माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घ्यायचा आहे, तू माझी आई होशील का? हे होकार दिलेला आहे, प्रसन्न चित्ताने हो म्हटलेलं आहे आणि मग डोळे उघडलेले आहे. तर महामायाला ते पडलेलं स्वप्न आहे. महामायाने ते राजा शुद्धोधनाला सांगितलं, राजा शुद्धोधनाला कळत नाही, त्यांनी आत ज्ञानविद्वानाला बोलवलं, माझ्या राणीला अशा अशा प्रकारचं स्वप्न पडलं, त्याचा अर्थ काय आहे? त्या सगळ्यांनी अर्थ लावलेला आहे की अरे पांढरा शुभ्र हाती आहे आणि हातात कमळाचं पांढरं शुभ्र फुल आहे आणि अशा पद्धतीनं त्यांनी पूर्ण वर्णन केलं की हातीसारखा बलशाली, हातीसारखा महापराक्रमी, हातीसारखा निरुपद्रवी आणि कमळाच्या फुलासारखा एकदम निष्कलंकित अशा प्रकारचा पुत्र तुम्हाला प्राप्त होणार आहे. संसारात जर टिकला तर चक्रवर्ती सम्राट होईल, संसार त्याग केला तर सम्यक संबुद्ध, या संपूर्ण अज्ञानाचा अंधकाराचा नायनाट नष्ट करणारे एक दिव्य प्रकाश, संबोधीचा अभिज्ञाला नष्ट करणारा आणि अशा प्रकारा बुद्धत्वाचा प्रकाश उत्पन्न करणारा तुमचा पुत्र तुम्हाला जन्माला येणार आहे, अशी भविष्यवाणी केलेली आहे. खरंच भविष्यवाणी खरी ठरलेली आहे आणि महामाया आपलं पूर्ण दिवस भरल्यानंतर आपल्या माहेरी जात आहेत, त्या लुंबिनी वनामध्ये येत आहेत. शाल वृक्षाची एक फांदी पकडण्याची इच्छा उत्पन्न होत आहे, ती फांदी खालीवर जात आहे आणि फांदी पकडल्यानंतर महामाया त्या वाऱ्याच्या झुलकेनं जी फांदी वर गेली, त्या फांदी बरोबर महामाया उचलल्या गेल्या आणि जेव्हा महामायांचे दोन्ही पाय जमिनीवर नाहीत, दोन्ही पाय सुद्धा उचलले गेले आणि त्या सेकंदात महामाया या उभ्या उभ्याच एका सुपुत्राला जन्म देत
येतात, जे बाळ डोक्याकडून नाही पायाकडून येतं. आणि पायाकडून येताना ज्या बाळाचं एक बोट आकाशाच्या दिशेनं असतं, एक बोट जमिनीच्या दिशेनं असतं, आणि आईच्या कुशीतून येत असताना ते खूप सुंदर वर्णन आहे धम्मपरिषदेमध्ये, मला आठवण करून द्या, ते सांगेन मी यावर्षी, खूप सुंदर सांगेन. त्याला जवळजवळ 5-7 दिवस लागतात. आईच्या गर्भाशयातून बाहेर येईपर्यंत 7 दिवस लागतात सांगायला. 7 दिवस गर्भाशयातून बाहेर बाळ पाय जमिनीवर पाय ठेवेपर्यंत कसं कसं वर्णन आहे ते सगळं सांगितलं जातंय. की आईच्या गर्भाशयातून निघाल्यानंतर कोणते देवता तिथं जातात, कोणते देवता वेलकम करतात, दुसऱ्यांदा कोणते देवता येतात, ते नंतर बाळाचं वेलकम कसं करतात, इथून इथपर्यंत येईपर्यंत गर्भाशयातून फक्त बाळाचे जमिनीवर पाय पडेपर्यंत 7 दिवस लागतात. एवढं सुंदर वर्णन आहे ते, एवढं सुंदर वर्णन आहे की बोधिसत्वाचा जन्म कसा होतो. म्हणून ही पौर्णिमा आहे, त्या पौर्णिमेचं हे वर्णन सांगितलं गेलं पाहिजे की बोधिसत्वाचा असा जन्म होतो. नंतर 7 दिवस लागतात की ते बोधिसत्व बुद्ध होताना महाभिनिष्क्रमण करून बुद्धत्व प्राप्त कसं करतात. पहिला हप्ता काय करतात, दुसऱ्या हप्त्यात काय करतात, तिसऱ्या हप्त्यामध्ये काय करतात, चौथ्या हप्त्यामध्ये काय करतात, 5व्या हप्त्यामध्ये काय करतात, 6व्या हप्त्यामध्ये काय करतात, 7व्या हप्त्यामध्ये काय करतात. या 7ही हप्ते मिळून हे बुद्धत्व प्राप्त होतंय. ते दुसऱ्यांदा सांगावं लागतंय कारण ह्याच पौर्णिमेला ते झालेलं आहे. मग 45 वर्षपर्यंत ते सम्यक संबुद्ध बुद्धत्वाचा हा महाकरुणेचा हा दुःखमुक्तीचा मार्ग लोकांना सांगतात. आणि मग तो लोकांना सांगितल्यानंतर मग महापरिनिर्वाणाला प्राप्त होतात. तर तो दिवस महापरिनिर्वाणाचा दिवस कसा असतो, आनंदाला कसं सांगतात की चक्रवर्ती सम्राटाला सुद्धा शोभेल अशा प्रकारे भगवंताचं महापरिनिर्वाण कसं करायचं ते इतकं सुंदर वर्णन आहे. त्यालाही 7 दिवस लागतात. म्हणून तिथं 7-7 दिवस उत्सव चालतात. प्रत्येक भिक्षू एक दिवशी एका पौर्णिमेचं महत्व, बोधिसत्वाच्या जन्माचं महत्व, बोधिसत्वाचं बुद्धत्वाचं महत्व आणि सम्यक संबुद्धाच्या महापरिनिर्वाणाचं महत्व सुंदर वर्णन करून सांगतात. आणि पुष्पदीप धुपाने पूजा करतात. पूर्ण शहरचे शहर सजवतात. उपासक उपासिकांनो, आपण त्या भगवंताप्रती सुद्धा श्रद्धा उत्पन्न केली पाहिजे. मगाशी सूत्रपाठ सुरू असताना कधी कधी सगळ्यामध्ये थोडी चुळबुळ लक्षात येत होती. भंतीजीने सांगितलं परित्राण पाठ म्हणजे आपल्या रक्षणाचं सूत्र. त्यामुळे ध्यानात ठेवा, कधी तुम्ही भगवान बुद्धाच्या वचनाचा पाठ जर ऐकत असेल, किती जोराचा पाऊस आला, विजा पडायचा प्रसंग आला, तर तुमच्या मनात उत्पन्न झालं पाहिजे अरे भगवंताचं वचन रक्षासूत्र आहे. रक्षा जिथं आहे ते सोडून दुसरीकडे कुठं पळता. तुमच्या घराच्या पत्रामध्ये ते ताकद नाही, तुमच्या घराच्या पत्रामध्ये ते बल नाही, तुमच्या घरच्या स्लॅबमध्ये ती हिंमत नाही, तुमच्या घरच्या स्लॅबमध्ये ती ताकद नाही की तुम्हाला या मारापासून, या अग्नीपासून, या वायूपासून, या जलापासून, या पठणीच्या प्रकोपापासून तुमचं रक्षण केलं जाईल. अशा प्रकारचं ताकद बल कुठल्याही प्रकारच्या सिमेंटमध्ये नाही, कुठल्याही प्रकारच्या लोखंडामध्ये नाही, कुठल्याही प्रकारच्या फर्निचरमध्ये नाही, कुठल्याही प्रकारच्या काचामध्ये नाही. बुलेट प्रूफ काच सुद्धा या विजेचा प्रहार सहन करू शकत नाही. भूकंपाचा प्रहार काच सुद्धा सहन करू शकत नाही. ज्वालाग्रही जर आला तर काचाचे घर, बुलेट प्रूफ काचाचे घर, मोठ्या मोठ्या बिल्डिंगी पडून जातात, सुनामी वाहून जातात. केवळ आणि केवळ तुमचं रक्षण फक्त बुद्ध वचनाचा पाठ करू शकतो. त्यामुळे विजा कडाळल्या, पाऊस जरी आला तर तुम्ही उलट खुश झालं पाहिजे. आणि इथं जर रक्षण होणार आहे दुसरीकडे कुठं होणार आहे. बुद्ध वचन सुरू आहे, बुद्धाचं वचन सुरू आहे आणि मी सुरक्षित आहे, मला सुरक्षा कवच आहे. तथागताचा पूज्य भिक्खू संघ समोर बसलेला आहे म्हणून भयभीत नाही झालं पाहिजे. मी असे अनेक प्रसंग पूज्य धम्मसेवक भंतीजीच्या छत्रछायेला खाली राहून शिकलेले आहेत. आम्ही दोघं एका ठिकाणी उपदेश करत होतो. भंतीजीचं प्रवचन सुरू होतं, जोराचा पाऊस सुरू झाला. बिलकुल भंतीजीचं प्रवचन सुद्धा थांबवलं नाही. आम्ही दोघं ओल्ले चिंब झालो, लोकही ओल्ले चिंब झाले. पुन्हा पाऊस बंद झाला, पुन्हा लोक वाळून गेले. आम्ही वाळलो तरी भंतीजीचं प्रवचन बंद केलं नाही. बुद्धाच्या वचनामध्ये बल असतं. जे भेकाड लोक होते, जे निंबळट लोक होते, ते पळून गेले आणि पुन्हा आल्यानंतर बाकीचे लोक तसे दिसले त्यांना. अरे म्हटलं हे मधल्या काळात जे तुमचं अधिष्ठान बल होतं, अधिष्ठान पारमिता होणार होती, ती तुमची हुकली. अधिष्ठान पारमिता हुकली म्हणून कधी जरी असा काही प्रसंग आला तर ठाम माती घालून बसायचं आणि अधिष्ठान करायचं, म्हणायचं मला अनंत होताना शेवटी हीच पारमिता येईल कामात. कारण सिद्धार्थ गौतमाच्या 10 पारमितापैकी जेव्हा ते बोधिवृक्षाखाली बसले तेव्हा त्यांची अधिष्ठान पारमिता कामात आली. आता हे डोंगर सुद्धा आपली जागा सोडतील, या नद्या आता उलट्या वाहतील, हे पर्वत सुद्धा आपली जागा सोडतील, माझ्या शरीरातलं हाड सुकून जातील, मांस शुष्क होऊन जाईल, रक्त सुद्धा शुष्क होऊन जाईल, पण आता मी उठणार नाही. जोपर्यंत मी बुद्ध होणार नाही तोपर्यंत उठणार नाही, असं सिद्धार्थ गौतम बोधिसत्वांनी अधिष्ठान केलं आणि बुद्ध होऊनच उठले. शेवटी ही पारमिता कामात येते. 10 पारमितापैकी तुमच्या अधिष्ठान पारमिता बलवंत असली पाहिजे, बलशाली असली पाहिजे की मी आता चाललो, ठीक आहे. संपूर्ण कार्यक्रम झाल्याशिवाय
मी माझ्या जागेवर उठणार नाही, मी माझ्या जागेवर हलणार नाही, असं पक्का अधिष्ठान केलं तर ही पारमिता तुम्हाला अनंत होताना कामात येईल. ज्याची अधिष्ठान पारमिता पक्की नसते त्याचा अनंत पद पुढे पुढे ढकलले जाते, ज्याचा अनंत पद पुढे ढकलले जाते त्याचे तेवढे जन्म वाढले जातात, ज्याचे जेवढे जन्म वाढले जातात त्याला तेवढे वेळेस म्हातार व्हावं लागतंय, ज्याला तेवढे वेळेस म्हातार व्हावं लागतंय तेव्हा तेवढे वेळेस आंधळ व्हावं लागतंय, बहिर व्हावं लागतंय, मुक व्हावं लागतंय, दात पडावं लागतात, नाका कानातून घाण बाहेर पडते, कमर बारीक होऊन जाते, डोळे पूर्ण सफेद सफेद होऊन जातात, केस सफेद होऊन जातात, अंगावर सूर्य पडतात, अंग थरथर थरथर हलतंय, बसता येत नाही, उठता येत नाही, स्वतः लघवी करता येत नाही, स्वतः विचार करता येत नाही, दुसऱ्याच्या आधाराने राहावं लागतंय आणि जीर्ण जीर्ण होऊन व्याकुळ होऊन मारावं लागतंय, दुर्गतीला जावं लागतंय. जेवढ्या वेळेस तुमचा अनंत पद लांबन तेवढ्या वेळेस तुम्हाला या चक्रातून फिरावं लागेल. म्हणून तुम्ही अधिष्ठान करा, कमीत कमी तेवढ्या वेळेस तुमचे जन्म कमी होतील, तेवढ्या लवकर तुम्हाला अनंत पद प्राप्त होईल, तेवढ्या लवकर तुम्हाला जे जे अधिष्ठान असेल ते पूर्ण होईल. म्हणून उपासक उपासिकांनो, शास्त्रात भगवंताचं रूप पाहिलं, बुद्धाचं वचन पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं भयभीत व्हायचं नाही, कुठल्याही प्रकारचं विचलित व्हायचं नाही, कुठल्याही प्रकारचं वाघ, सिंह, हाती, घोडे, शस्त्र, अग्नी, वायू, जल, पृथ्वी, कुठल्याही प्रकारचे विषारी प्राणी या भगवंताच्या वचनापुढे काही करू शकत नाही. या संपूर्ण पृथ्वीपासून तर या दशसहस्र योजनेपर्यंत लाखो करोडो सूर्य आहेत, लाखो करोडो पृथ्वी आहेत, लाखो करोडो चंद्र आहेत आणि मोजता येणार नाही अनगणित एवढे ग्रह आहेत. या सगळ्या ठिकाणी सिद्धार्थ गौतम बुद्धाचं शासन आहे. तिथपर्यंत सगळे मनुष्य लोक एक पृथ्वी नाही, अशा करोडो पृथ्वी आहेत, असे करोडो चंद्र आहेत, करोडो असे हे आहेत. आणि हे रतन सूत्रामध्ये प्रूव्ह झालेलं आहे. कोटी सतसहसेसु चक्रवालेसु देवता, चक्रवाल म्हणजे चक्रवाल, किती कोटी म्हणजे कोटी, कोटी सतसहसु म्हणजे 100 कोटी हजार चक्रवाल त्याच्या पलकडचे देवता. अरे तुमचे भगवान तथागत सम्यक संबुद्ध साधारण गोष्ट नाही, साधारण देवतासारखी नाही. लोक साधारण देवताची पूजा करतात, ठीक आहे, त्यांच्या देवताची पूजा त्यांना लकला, त्यांचे देवता त्यांना पावन हो, पण त्या देवताबद्दल आपल्याला काही नाही. ते देवता बलशाली असतील तर ते सुईच्या टोका एवढे बलशाली आहेत आणि ते बुद्धाचे शिष्य आहेत. बुद्ध हे देव आणि मनुष्याचे शास्त्र आहेत, जेवढे भी देवता आहेत त्या सगळ्यांचे देव आणि मनुष्याचे शास्त्र आहेत. म्हणून उपासक उपासिकांनो, सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवती, त्या भगवंताची जयंती साजरी करत असताना घरदार, घरचं सामान, घरचं साहित्य, घरचे काही वस्तू, घरच्या साऱ्या गोष्टी, नातं गोतं सोडून आपण विहाराकडे गेलं पाहिजे. त्या दिवशी रात्रभर दिवसभर 7-7 दिवस पर्यंत लोक घराकडे वापस जात नाही. त्यांच्या भोजनाचं नियोजन तिकडच आहे, त्यांच्या नाश्त्याचं नियोजन तिकडच आहे. कुठल्याही विहारात उपासक लोकांच्या आंघोळीची व्यवस्था आहे. मोठे मोठे विहार आहेत, 20-30 एकर मध्ये, 50-50 एकर मध्ये आहेत. आपल्याकडे आता छोटे छोटे विहारापैकी मोठे मोठे बनायला लागले आहेत. म्हणून बुद्ध जयंती साजरी करत असताना बोधिसत्वाचा जन्म स्वप्न पडल्याप्रमाणे लुंबिनी वनामध्ये जेव्हा ते आईच्या कुशीमधून बाहेर येतात तेव्हा त्यांचा एक हात आकाशाच्या दिशेनं, एक खाली आहे आणि तिथून घोषणा करत येतात. जेव्हा सर्वात अगोदर त्यांना सहमपती ब्रह्मा त्यांचं वेलकम करण्यासाठी, जसंही त्यांनी आईच्या कुशीमधून बाहेर पृथ्वीवर येण्यासाठी प्रवेश करतात तेव्हा सगळ्यात अगोदर ब्रह्मा येतात. ब्रह्मा जाऊन तिथं नाना प्रकारचे जे पृथ्वीवर कधी कोण पाहिले नाही अशा सगळ्या फुलांनी जाऊन आईच्या कुशीमध्ये त्यांची वंदना करतात. तिथं जाऊन त्यांच्या चरणावर फुलं ठेवतात, फुलं ठेवून त्यांना विनंती करतात, त्यांना याचना करतात. बोधिसत्वाचे निळे डोळे असतात, निळे डोळे असतात. आईच्या कुशीमध्ये सगळे देवता तिथं जातात आणि तिथं जाऊन त्या आईची वंदना करतात आणि तिथूनच वेलकम करतात. त्या बोधिसत्वांसाठी आईच्या कुशीपासून तर खालीपर्यंत पूर्ण सोन्याची शिडी बनवली असती, हिरे माणिक त्याची शिडी बनवली असती. साधारण लेकरांसाठी पूर्णचे पूर्ण तो नाळा असतो घाणीने भरलेला, पूर्णचे पूर्ण नाळीने भरलेला बाण असतो. डोक्यातून आपण येतो, कुठली तरी दाईन आधार देती, कोणा करत आपण येतो. बोधिसत्वाचं तसं नसतं. बोधिसत्वाचं वेलकम, बोधिसत्व हे पूर्ण घाणीने भरलेले नसतात. पांढरा शुभ्र तांदळाचा दाणा जसा स्वच्छ असतो तसं त्या आईच्या कुशीतून येताना पांढरे शुभ्र येतात, पूर्ण स्वच्छ येतात. त्यांच्या आजूबाजूला नाळ नसतो, त्यांच्या आजूबाजूला घाण नसते. ते येत असताना सगळं सुगंधी द्रव्यांनी, नाना प्रकारच्या फुलांनी, नाना प्रकारची हिरे द्रव्य जे आहेत, पृथ्वीवर तुमचा सर्वात मोठा जो आहे डायमंड हिरा, त्याच्यापेक्षा मौल्यवान देवतात ते सगळे हिरे घेऊन त्या आईच्या कुशीतच पहिले ब्रह्मा त्यांची पूजा करतात. तिथून पूर्ण दिवस त्यांची पूजा